नमस्कार. आजच्या भागात आपण गोवर्धनाष्टक स्तोत्रातील पुढील श्लोक पाहू. सुरूपम स्वस्तिकासीनं सुनासाग्रं कृते क्षणं ध्यायन्तं कृष्ण कृष्णेति वंदे गोवर्धनं गिरीं. कसा आहे हा गोवर्धन गिरी? तर सुरूपम, उत्तम रूप आहे त्या गिरीला. आता इथे या गिरीला देवाची उपमा म्हणजे मनुष्य रूपात आहे तो गिरी म्हणजे पर्वत अशी कल्पना केलेली आहे. जसं हिमालयाला सुद्धा आपण म्हणतो ना, हिमालय सुद्धा मनुष्य रूपात दाखवतो आपण, तसा हा गोवर्धन मनुष्य रूपात देवरूपात आहे अशी कल्पना केलेली आहे. तो सुरूपम आहे, सुंदर रूपाचा आहे. स्वस्तिक आसीनम, स्वस्तिक आसन त्याने घातलेलं आहे. एक योगासनामध्ये स्वस्तिक आसन नावाची पद्धत आहे बसण्याची, त्या पद्धतीने तो बसलेला आहे. सुनासाग्रम, नासाग्र, नासा म्हणजे आपल्या नाकाचं टोक, त्या नासाग्री दृष्टी म्हणतात. नाकाच्या टोकाकडे आपण डोळ्याने बघणं याला नासाग्री दृष्टी म्हणतात. आणि कृतेक्षणम, कृत आणि ईक्षणम असे दोन शब्द आहेत. ईक्षण म्हणजे निरीक्षण करणं, ईक्ष धातू आहे त्याच्या, आणि कृत म्हणजे केलेलं, म्हणजे काळजीपूर्वक निरीक्षण केलेलं, म्हणजे अगदी पूर्णपणे आपण डोळे भरवून पाहतो, एकाग्र चित्ताने पाहणं कृतेक्षणम. ध्यायंतम, अशा प्रकारे कृष्ण कृष्ण येती, कृष्णाचं ध्यान करणारा गोवर्धन पर्वत आहे. तो कसा आहे? स्वरूप आहे. त्याने स्वस्तिकासन घातलेलं आहे, नासागरी दृष्टी ठेवलेली आहे आणि अतिशय प्रेमभराने एकाग्र चित्ताने तो कृष्णाचं ध्यान करतोय. त्या गोवर्धनगिरीला मी नमस्कार करतो. पुढचा श्लोक. विश्वरूपम प्रजाधीशं वल्लवी वल्लभप्रियं विवलं प्रियमात्मानं वंदे गोवर्धनं गिरीं. विश्वरूप आहे तो गोवर्धन, इतका मोठा अतिप्रचंड त्याचा विस्तार आहे. प्रजाधीशम, अधीश म्हणजे ईश्वर आहे तो, प्रजेचाही नाथ आहे, प्रजेचं रक्षण करणारा आहे. वल्लभी वल्लभप्रियम, वल्लवी म्हणजे वल्लरी म्हणजे वेली. आता वेलींचा वल्लभ इथे दोन अर्थी आहेत शब्द. वल्लवी वल्लभ, वल्लभ म्हणजे पती, वेलींचा पती म्हणजे झाडं, आणि त्यांचा प्रिय म्हणजे झाडांना जो आवडतो, म्हणजे ज्याच्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षराजी आहे असा हा गिरी. वल्लवी वल्लभ म्हणजे वल्लवी म्हणजे वेलींचे जे पती आहेत, झाड आहेत, त्या झाडांचा जो प्रिय आहे तो हा गोवर्धन, असा एक अर्थ आहे. वल्लवी वल्लभ. आता या कृष्णाला सुद्धा वेली आवडायच्या, तर कृष्ण हा समजा वेलींचा पती आपण म्हटलं, म्हणजे वेलींवर प्रेम करणारा असा, तर त्यालासुद्धा हा गोवर्धन आवडायचा, अशा पद्धतीचा अर्थ आपण इथे पाहू शकतो. विभल प्रियम आत्मानम, आपल्या प्रियजनांना जर काही दुःख झालं तर त्या दुःखाने व्याकुळ होणारा, व्यथित होणारा असा हा गोवर्धनगिरी आहे, त्याला मी नमस्कार करतो, असं श्लोककर्त्याने म्हटलेलं आहे. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.